चिखली प्राधिकरण के राज्य शिवाजीनगर स्थित श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर में दत्त जयंती बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई। श्री स्वामी समर्थ महाराज के मंदिर में दत्त जयंती के अवसर पर फूलों से सजावट की गई। इसके अलावा दत्त जयंती के अवसर पर मंदिर में गुरु चरित्र पारायण किया गया और इस पाठ में बड़ी संख्या में भक्तों ने भाग लिया। इसी तरह दत्त जन्म उत्सव दोपहर 12 बजे से रात 3 बजे के बीच आयोजित किया गया। इसमें बड़ी संख्या में भक्त मौजूद रहे। श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, तेजोनिधी मोरे दादा आणि तुम्हा अम्मा सर्व सेवेकऱ्यांच्या हृदयस्थानी असलेले परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन। आपल्याकडं राजे शिवाजीनगर या क्षेत्रामध्ये दत्त जयंती सोहळा हा अतिशय उत्साहात पार पाडला जातो आणि या मार्गाचं एक वैशिष्ट्य आहे, जेवढे काही सेवा केंद्र असतील त्या सर्व सेवा केंद्रामध्ये एकाच वेळी एकाच टायमिंगला त्या ठिकाणी जो आपला आपण गुरुचरित्र पारायण जे केलेलं आहे त्याचा 14 अध्याय जो आपल्याला पठण करायचा आहे तो बरोबर 12:39 आपला संपवायला पाहिजे। अशा पद्धतीने सर्वच केंद्रावरती एकाच वेळी तो अध्याय संपवला जातो। आणि दुसरी गोष्ट, आपल्या मार्गामध्ये कुठलाही सेवेकरी जुना किंवा कुठलाही सेवेकरी नवीन अशा पद्धतीचे काही नाही आहे, कारण आपण सर्वच जण सारखे आहोत, कारण हे सगळेच महाराजांची लेकरं आहेत। त्याच्यामुळे फक्त आपण आणि जी आपली एक आपलं मार्गदर्शन करण्यासाठी एक पंच कमिटी आपण नेमलेली असती आणि त्या पंच कमिटीच्या मार्फत हे सर्व सेवा आपल्या समोर चालू ठेवत असतो। आपण आज दत्त जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी अनेक भाविक भक्त या ठिकाणी उत्सवासाठी जमा झालेले आहेत। 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये इथे 1100 माता भगिनी आणि पुरुष सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणाची सेवा, अतिउच्च कोटीची पारायणाची सेवा या ठिकाणी केलेली आहे। दररोज या ठिकाणी रोज एक यज्ञयाग होम हवन व्हायचा। स्वामी याग, रुद्रयाग, चंडी याग, मल्हारी याग, गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग अशी 7 दिवसाची भरगच्च अशी सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि आज 12:39ला या ठिकाणी दत्त जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे। माध्यनकाळी ज्यावेळेस गुरुचरित्राचा 4था अध्याय आपण वाचतो तेव्हा अध्यायामध्ये या जन्म उत्सवाचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने ब्रह्म विष्णू महेश यांनी कुणाच्याही पोटी जन्म न घेता अनुसया मातेच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यावर या तिघांनाही बाळ व्हावं लागलं, ही जी कथा आहे ही 4थ्या अध्यायात आहे। आणि ज्यावेळेस ते भिक्षा मागायला गेले होते दुपारच्या काळी, म्हणून जन्म उत्सव दुपारी 12:39ला साजरा करण्यात येतो। श्री स्वामी समर्थ। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।